नमस्कार मित्रांनो, आमच्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कसे आहेत तुम्ही सगळे? तर मित्रांनो, आमचे काल भांडणं झाले स्नेहाचे आणि माझे. ते भांडणाचं कारण म्हणजे असं आहे की लग्नानंतर ही स्नेहाची पहिली मकर संक्रांती येणार आहे. तर या मकर संक्रांतीमध्ये तिला फोटोशूट करायचं होतं. म्हणजे जे आजकाल Instagramवर जो ट्रेंड निघालाय फोटोशूटचा, तो तिला फोटोशूट करायचा होता आणि मी म्हटलं की आपण फक्त जाऊन फोटो काढूया. तर नाही म्हटली, मला कॅमेरा लावून व्हिडिओ काढायचा आहे. आता कॅमेरा लावून व्हिडिओ काढायचं म्हटलं तर तो कॅमेरामॅन बोलावा लागेल, त्याच्यासाठी 1 दिवस पूर्ण काढावा लागेल. कुठल्या तर लोकेशनला जावं लागेल, तिथं जाऊन परत कॅमेरामॅनचे 10,000 ते 15,000 रुपये त्याचे चार्जेस असतील. मग मी म्हटलं एवढं करण्यापेक्षा आपण iPhoneवर शूट करूया म्हटलं कुठेतरी गार्डनमध्ये जाऊ. तर नाही म्हणून काल दिवसभर रुसून बसली. म्हटलं आता जाऊ द्या, लग्नाला पण प्री वेडिंग शूट करायचं होतं पण करणं झालं नाही. म्हटलं जाऊ द्या आता करून टाकावं. म्हणून आम्ही आज शेवटी फायनली पुण्याच्या एक जवळच्या ठिकाणी जाणार आहेत फोटोशूटला. मकर संक्रांती फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करायचा आहे आपल्याला. तर आज 12 वाजलेत आणि आम्ही आत्ता थोड्या वेळाने निघणार आहेत तिथे जाऊन. तर बघूया की पुढे जाऊन फोटोशूट कसा होतो, व्हिडिओ शूट कसा होतो आणि तो शूट मी लवकरच पोस्ट करणार आहे आपल्या चॅनलवर. चल की लवकर, किती वेळ लावतीस? काय झालं? एवढी तयारी असते का? बरं जेवायला तर वाढ. जेव्हा तिथं आहे भात वरण ठेवलंय. एवढं बॅग भरून काय घेतलंय? मेकअपचा मेकअपचं काय? हा एवढी बॅग भरून मेकअप? हा एवढं बॅग भरून मेकअप लागतंय आणि गजरे. एवढे? हा हा बाबा बाबा, डेंजर विषय दिसायला. लय फुगले आहे का नाही वा? फुगले. धर मग घेऊन बस आता, मी घेणार नाही. तर मित्रांनो फायनली तयार झालेलं आहे आम्ही. तर आता डायरेक्ट निघायचंय. पण निघायचं कुठं? ते कोणतं मंदिर? कोणचं मंदिर? ते नारळाचं झाड ते नाही? नारळ झाड, रामदरा मंदिर. हा. तर मित्रांनो डायरेक्ट आता रामदरा मंदिरला जायचंय आपल्याला शूट करायला. चला निघूया. शूटिंग करण्यासाठी हे एक गिम्बल घेतलेलं आहे DJI कंपनीचं. तर आपण आज ह्या गिम्बल लावून शूट करणार आहे. आज रविवार आहे की म्हणून गर्दी आहे. येताना मित्रांनो त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर गाडी पार्क केली. गाडी पार्क करायला 20 रुपये चार्ज होता. त्याच्यानंतर स्नेहा म्हटली की पहिले खाऊ नंतर फिरू म्हटली. मग भेळ वगैरे खाल्ल्यानंतर आम्ही पुढे निघालो मंदिराच्या दिशेने. मंदिराच्या दिशेने पोहोचताच त्या ठिकाणी मंदिराचं सुंदर असं दर्शन झालं. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ असा होता. त्या ठिकाणी आज रविवार असल्यामुळे एवढी भयानक गर्दी होती. मध्ये गेल्यानंतर आम्हाला कळालं की लाईन एवढी मोठी होती की दर्शनाला अर्धा ते 1 तास लागणार होता. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर स्नेहा मेकअपसाठी जागा शोधत होती. जागा शोधण्याच्या आधी म्हटलं की आधी जरा नजारा बघ. 1 नंबर नजारा होता मित्रांनो. खूप स्वच्छ असं पाणी होतं. त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी तुम्ही जागा पाहिली. इथं बसल्यानंतर मॅडमचा मेकअप सुरू झाला. कसं की बुचडा आठवणा झालाय. आठवणा झालाय? आठवणा झालाय. कसं काय आठवणा झालाय बुचडा? आठवतंय कर. मित्रांनो या ठिकाणी जो महाप्रसाद बनला जातो तो याच चुलीवर बनला जातो. याचा तुम्ही आकार बघू शकता. अरे झालं का नाही बाबा? काय व्हिडिओच मध्ये आधीच रिनान जाईना. कर रे लवकर. चालले सगळे बंद करून. मंदिर बंद झालंय. चल. दिसायला इच्छित तर तसंच असते ते संक्रांतीच. तर संक्रांतीचं शूट करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. आता या ठिकाणी 2 तास झालं मेकअप चालू आहे. चालाय कंटाळा. आता आपण बघूया थोड्या वेळानं शूट करू आपण आणि शूट करून आपण आपल्या चॅनलला अपलोड करून फायनल व्हिडिओ होईल. तर चला मित्रांनो. चल ग स्नेहा, संपलं का इथलं? सगळे उठून गेले बघितून. झालंच नाही अजून. मग माझं बी 2 तासाच्या मेकअप नंतर मॅडमचा शूट चालू झाला. ए कॅमेरामॅन, अरे तिकडे शिव्या देऊ राहिला. चल. ए कॅमेरामॅन, शूट झालेलं आहे डायरेक्ट. काय म्हणले? 5 वाजल्यानंतर मंदिराचे पूर्ण दरवाजे बंद होतात. त्याच्यामुळे आमचा शूट तिथंच थांबवावा लागला आम्हाला. पण स्नेहाला आणखीन खूप सारे फोटोज काढायचे होते. त्याच्यामुळे मेकअप तसाच ठेवला आणि म्हटलं रस्त्यामध्ये कुठलं एखादं मंदिर वगैरे कुठली चांगली जागा असेल तर पुढचा शूट आपण तिथे करूया.
मित्रांनो शूट कंप्लीट झालेलं आहे. आता 5 वाजता मंदिर बंद होतं, तर आम्हाला निघावं लागतं इथून. तर बघूया पुढे पुढे कुठे चांगली जागा भेटली तर आपण पुढे एक शूट करणार आहे छोटंसं. पुढे गेल्यानंतर आम्हाला मस्तपैकी सुंदर असं साई मंदिर दिसलं आणि या ठिकाणी बघू शकता साई मंदिराची खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती. तिथं गेल्यानंतर पाण्याच्या धबधब्याजवळ स्नेहाने फोटोशूट केला. व्हिडिओ मस्त आले, एकदम सुंदर असे व्हिडिओ होते. आणि या ठिकाणी स्नेहा म्हटली की एक इंस्टाग्रामच्या ट्रेंडसारखा दोघाचा एक शूट करूया आणि दोघाचा व्हिडिओ काढला. पुढे गेल्यानंतर स्नेहा म्हटली की आता चाय प्यायचं मन झालेलं आहे. मग रस्त्यामध्ये चाय घेतला आणि तिथेच पाणीपुरी होती आणि मग काय मॅडमला कंट्रोल झालं नाही, त्यामुळे स्नेहाने खाल्ली पाणीपुरी आणि नंतर घरी आली. भुतडा काढू लागा की येणार झालंय मला. इना झालंय बस इथं काढू लागा. कशाला लावायचं मग? हार फिर त्याला वजा बुलाले. होय होय. 2 3 पकड 3 पुढे जातो 4 पकड त्या पिना बघून आता मला डायरेक्ट झोप लागले, डायरेक्ट झोपणार आहोत. हो का एवढ्या. तर फायनली मित्रांनो आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. येताना एवढी डेंजर ट्रॅफिक लागली होती. आज संडे असल्यामुळे सगळे पुण्याला रिटर्न येत होते, त्यामुळे येताना खूप भयानक अशी ट्रॅफिक लागली होती. येताना उशीर झाला. तर मित्रांनो जो शूट आहे त्याचा एक क्लिप मी या व्हिडिओमध्ये टाकतो आणि ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. गुड नाईट. बाय.